श्री गजानन महाराजांनी कावड्यांना येथेच खाऊ दिले व पुन्हा न येण्यास सांगितले. गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुकी रूपे तुझी देखा. तुझे रूप जे निराकार, जेथे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार, विद्येविना माया प्रकृती, जे स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्या दया सगुण रूप धरलीस, जैसे त्याला वाटते तैसे तो आपले भाग्य देत. नाना नामामुळे तुझ प्रत विभिन्न ये कधीही. शिव तुझ्या शिव म्हणती, ब्रह्मा बोलती वेदांत. रामानुजाचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळती तुझ कारणे, परी तू विभिन्नपणे सर्व ठाईच गवससी. तू सोमनाथ विश्वेश्वर, हीन केदार ओंकार, प्रातटाकी साचार, महाकाल तुझ की. नागनाथा वैजनाथा, धृणेश्वरा वेरूळ गावात, त्र्यंबक तुला म्हणतात. गोदावरीच्या तटाकी तू भीमाशंकर मल्लिकार्जुना. रामेश्वरा तू गोवर्णरूपी शंकर, तू महादेव शिंगणापूर. त्या अवध्या कारण असो माझे साष्टांग नमन. माझ्या तीर्थापाचे हरण शीघ्र करी दीनबंधू. देवा तुझी कुबेराला क्षणात धनपती केले, मग माझ्याविषयी का हो आपुला प्रश्न तुम्हासी गिरिजापते. बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसऱ्या वर्षी, त्या बाळापुरासी दासनवमी कारणे. शुक्लाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निस्सीम भक्त होते दोन, त्याची सरी न एकोणा. यावेळी बरोबर होते भास्कर पाटील, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार. उत्सव दासनवमीचा सांग झाला येथे साचा, देवयोग भास्कराचा येथे आला ओढप्रत. एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, जेणे लोक इतर भ्याले, म्हणती आता हा पिसाळेला. उपाय अवधे व्यवहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निसंशय डॉक्टर धाडा बोलाव्या. भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरूरत खरी, माझे डॉक्टर आसनावरी बसले आहे गजानन. त्यांच्याकडे मजला न्यावे, वृत्त अवधे कळवावे, ते न सांगतील ते ऐकावे. आपुल्या हेक करू नका. गजाननाच्या समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊचे साचार. अवधे समर्थास श्रुती केले, तो अवधे ऐकून महाराज मधले हसून, हत्या वैरी आणि ऋण हे कोणाशी चुकेना. शुक्लालाच्या गाई ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही शेगावी दंडविला. ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला. तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केले प्रार्थना, हिचे पियाया दूध जाण. ऐसा भास्कर मतलबी, दूध पिता वाटे गोड, आता कारे लागले जड. नको ठेवूस पडदा आड, वाचू न कामी सांग तुला. हे कुत्रे निस्सीम झाले, तुझे भविष्य मुळीच सरले. आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका. जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ्या लागोनी, तरी मी यापासून रक्षण वेड्या करीन. परी ती उपासन वारी, जन्म मृत्यूची बाळा खरी. या श्वेताच्या बाजारी देणे येणे चालत, बाल आणि झडकर काय तुझा विचार, अशी करीना येणार. पर्वणी ती जाण तुझ्या. भास्कर बोले त्यावर, मी अजान सर्वतोपर. जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे, लेकराचे ओरघे हित. माता एक जाणत ऐसे क्या अभंगात. श्री तुकोबा बोलले, मी आपुले लेकरू म्हणून विनंती कशाच करू. तू अवध्या ज्ञानेचा सागरू, अवधे काही कळेल तुला. ऐसे वेकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होतसे. कोणी म्हणाले गुरुराया, भास्करासी वाचवा सदना या कुत्र्यापासून या, तो आपुला भक्त असे. महाराज म्हणती त्या कारण हेच तुला तुझे अज्ञान. अरे वेड्या, जन्ममरण हेच मुळी भ्राती नसे. जन्म न कोणी मरेल कोणी, हे जाणाऱ्या लागुणी. परमार्थाचा उपाय जाणी, शास्त्र कारणे कथन केले, त्याचा उपयोग करावा. मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा. निबुटपणे हेच बरे.
सचित प्रारब्ध क्रियामान हे भोगण्या वाचून वा बुद्ध जीवा लागून सुटका होत मुळीच नसे. व जन्मी जे करणे ते या जन्मी भोगावे आणि जे भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग जावे. फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीच्या उर्वरित भास्कराने न उरले सत्य तो अवध्यापासून झाला मुक्त मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नको मार्ग त्याचा अडवू नको. काय भास्करा सारखा भास्करांना जन्मेल पुन्हा. पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवध्या आपुला खडाव येथे साधिला जेथे जरी शेष थकला द्वेषमनी भास्कराच्या. जरी तो त्याचे द्वेष करणे पुढील जन्मास कारण येईल भास्करास दावा आपुल्या उगवाया. म्हणून पूर्वजन्मीचे वैरी सरेल आता न काही शेष राजउरले. या भास्करा कारण भले अवधे उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो 2 महिने वाचवितो याच न पिसाळू देतो श्वान विषापासून. तेन मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्येकास नाही पटले मात्र बाळा भाऊ आनंदले त्या दोघा ते ऐकून. भास्कर तू धन्य धन्य संत सेवा केली पूर्ण चुकले तुझे जन्मवरण काय योग्यता वानू तुझी. ऐसा विचार झाल्यावरी मंडळी आले शेगाव नगरी. भास्कर बोले मधुत्तरी महाराजाच्या भक्तगणा. बाळापुराची हकीकत सांगे प्रत्येक इत्याभूत माझी विनंती जोडून हात हीच तुला भास्कर म्हणे. महाराज लागले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा अमल ठेवा सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरूरत नाही ते पुढीलासाठी पाही ते स्मारक साक्षी देई त्याच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदी ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहू नगर त्या तुकोबारायाने. त्याची स्मारके त्या त्या ठाई ठेविती भव्य करुणी तोच पंथ अनुसावया. तुम्ही झटावे मनापूर्व ऐसे प्रत्येक सांगती. भास्कर राहिला निवांत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती परी शंका येई चित्ती हो म्हणण्याची याची मला. त्याने एकदा ऐसे केले अवध्या लोकास मिळविले एका ठाई मठात भले. महाराजांचा अपरोक्ष बंकटलाला पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी जो खंडूजींचा दुकानदारी होता कारभार करीत. श्रीपतराव वावीकर ताराचंद साहुकार आणि मंडळी होती इतर नावे कुठं सांगावी. मिळून या त्या लोकांना भास्कर पदर पसरिला. माझ्या आता संबंध उरला 2 महिने तुमच्याशी. माझी मनी ऐसी हास समर्थाचे स्मारक खास भव्य व्हावे वराडास या शेगावा माझारी. तुम्ही हे करिता मला म्हणा येथे आनंद माझ्या मना होईल सुख करीन गमना मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई ती संत पुरविती. स्मारक जैसे करावे अवध्यांनी वाखाणावे पाहुण त्या डोलावे. प्रत्येकाने आपुली मनी मनो ऐसेच स्मारक करण्याची छपद वहा समर्थाची. ती ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवध्यांनी कबूल केले भास्कराचे स्तरावले. जा योगे ती चित्त भले रुख मनासी संपली. उत्तरोत्तर आनंदवृत्ती भास्कराशी वाढत होती जैसे लेकुरे आनंदती. पुढील सणाच्या आशेने मागवद्य त्रयोदशीस महाराज वंदले भास्करास. चाल त्र्यंबकेश्वरास जाऊन आपण शिवरात्रीला त्र्यंबकेश्वर राजा कर्पूरगौरा भवतारक भवानीवरा जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते. ज्या ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार नको करूसा आता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्कर त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहिनीनाथ ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचा. वेड्या कुत्र्याच्या विषावरी जेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ते धवा.
भास्कर म्हणे, गुरुनाथा आता औषधी कशा करता? तुमची आहे अगाध सत्ता, औषधी पुढे आघडी. आपुल्या कृपेने भली विष बाळा पुरेस निमाले. औषधाचे आहे उधरले 2 महिने आता की. म्हणून वाटे मज प्रती शेगावहून राहो गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्ही आहात साक्षात गोदावरी तुमचे चरण. तुझेच मी करीन स्नान. अन्य तीर्थाचे प्रयोजन मला न आता राहिले. ऐसी एकता त्याची वाणी समर्थ वंदन हसोनी. जे खरे जाणे तरी तीर्थ महिमान मानवा. चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळा भाऊ पितांबर या सहित घे बरोबर. मग ती मंडळी निघाली शेगावहून भली. शिवरात्रीला येऊन झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावती केले स्नान घेतले हराचे दर्शन. गंगाद्वार जाऊन पूजन केली गौतमीचे. वंदिती माय लिंबा नीलांबिका. जेवी गहिनी नाथ देखा तैसे आले नाशिका. गोपाळदासा भेटावया. हा गोपाळदास महत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीत बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता फार. शिष्यासहित साधूवर जेणे जाऊन बसला. गोपाळदास आनंद झाला. बोलावले जवळच्या मंडळीला. आज माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानन. जा घ्या त्याचे दर्शन. अनन्य भावे करून माझी ही भेट म्हणून. नारळा साखर त्यासी द्या. हा हार घाला कंठात. तो मी न एक साक्षात. देह भिन्न म्हणून दैत्य आम्हा उभयती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले. दर्शन ध्याया अवधे आले. कंठा माझी घातिले दिलेल्या पुष्पहार. नारळ आणि साखर खडी साखर देवते स्वामी समोर. ती पाहुण गुरुवर ऐसे बोलती भास्करा. हा प्रसाद अवध्यास वाटी. परिणाम होऊ देई दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी. आज या पंचवटीत माझे येथील काम झाले. आता नाशिकाचे राहिले म्हणून पाहिजे येथे केले. धुमाळ वकिलाच्या घरा महाराज आले नाशिकात. लोक दर्शना जमले बहुत. बारीक सारीक गोष्टी अमित येथे असता झाल्या. त्या अवध्या सांगता सविस्तर होईल उगीच ग्रंथ. म्हणून देतो प्रेक्षप आता त्याची समा करा हो. जेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास. ते आडगावी नेण्यास झामशिंग पातला. त्याने आग्रह केला फार. समर्थ दिले उत्तर. रामनवमी झाल्यावर येथे आम्ही आडगावा. आता तू जावे परत. उगान करी अग्रहात. झामसिंग मुळीच भव्य निसीम होता समर्थाचा. तो आला जैसा परत गेला. आपुल्या त्या आडगावाला पुन्हा श्रोते येता झाला. रामनवमी शेगावी उत्सव करून शेगावात. समर्थांना शिष्यासहित आला येऊन आडगावात. हनुमंता जयंती कारणे आडगावी असता समर्थ स्वारी. चमत्कार झाला नाना परी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविता पुट्यात. छातीवरी बैसून भास्कर केले तांडण. लोक पाहती दुरून. परी जवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता. तो म्हणाला सद्गुरुनाथा भास्कराशी सोडा आता. बेजाड झाला उन्हाने तेही महाराज भास्कर. बाळाभाऊन जोडा कर. माझा हा गुदगुल्या अनुभवावया गोष्टी भल्या. अनुभवती जाणीते पुढे येऊन भास्करासी. बोलला अवध्या आता 2 उरले. भास्कराने दिवस भले. पंचमीला जाऊन तो. आज मी जे केले कृत्य तांडणाचे रानात ते काहे तुझ प्रती आले असेल कळून. तुझला या भास्कराची मारविले होते छत्रीने. शेगावी माझे करुणी ते आहे हा ध्यानात. प्रेमान नासावया त्यास मारिले या ठाया. ह्या एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर तो आडगावाचा साचार. काय घडता प्रहार तो आता परियसा. उत्सवाचा काल झाला. वद्यन पंचमी दिवस आला. एक प्रहर दिवसाला. समर्थ म्हणती भास्कराला. भास्करा तुझ्या प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वमुखी बैसावे. चित्त अवधे स्थिर करी. चित्तात साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी. आता सावध राहावे. इतर जन कारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला जातो आता वैकुंठाला. त्याच्या करी पूजनाला
माळबुक्का पाहून भास्करे घातले पद्मासन, नासागरी दृष्टी ठेवून वृत्त उधा केला दिन, अंतर्मुख होऊन भक्त भास्कर पूजिता, माळाबुक्का वाहती ते कौतुक पाहती, समर्थ दूर बसून भजन झाले एक प्रहर, मध्यहिनी आला दिनकर, महाराजासी हर हर शब्द केला मोठ्याने, त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला, संतांनी हात धरिला त्याचा तो पाहुणा हरीचा, लोक पुसती महाराजास कोठे करणे समाधीस, या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावे, समर्थ अवध्या सांगितले द्वारका जो पशुपती, ज्याच्या सानिध्य आहे सती, येथे ठेवा भास्कराला, ऐसी आज्ञा होता शनी, विमान बसवले लोकांनी, केळीचे खांब लावून चहूबाजूस विबुध हो, आत ठेविले कलेश, ते पुढे भजनाचा होय गजर, मिरवणूक आणली भास्कर द्वारकेश्वराचिया पाशी, सांगली विधी परमार्थी समाधीचा, त्या ठाई झाला साचा, लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो, दुसऱ्या दिवसापासून समाधीच्या सानिध्य जाणं, होऊ लागले अन्नदान, गोरगरिबा कारणे स्नान, द्वारकेश्वराचे आडगावाचे सानिध्य साचे, अंतर एक मोलाचे, गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची, परम स्मरणीय होती साची, झाली चिंच वृक्षाची होती विशेष त्या ठाई, निंब अश्व मंदार आम्रवट औदुंबर ऐसे झाडे, असे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे, आडगावी अकोलीचा मध्यंतरी हे ठिकाण निर्धार, येथे समाधी दिलेली खरी, समर्थांनी भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन, तुम्ही नुसतेच केले श्रवण, संत भंडारे नाव ज्याचे, चिंच वृक्षाच्या सावलीत जेवया बसे पंगत, तै कावडे आतोनात त्रास देऊ लागले, काव ऐसे करीती, द्रोण पात्री उचलून नेती, मलसूत्र तोही करती, जेवणाऱ्यांच्या अंगावर, त्या योग लोक त्रासले, कावड्यास हाकरू लागले, भिल्लीनी ते तयार केले, तीर कमटे त्या मारावया, तई बोलले गजानन, अवध्या लोका लागून नको करू त्या कारण, अपराध त्यांचा काही नसे, या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतका आहे, त्यात प्रसाद आपण भास्कर इतरा परी मिळावा, काकी हा भास्कर वैकुंठ गेला साचार, हा पितृलोकावर काही मुडीच राहिला, 10 दिवसापर्यंत प्राणांतरिक्षात राहे परिभ्रमण करीत, सपिंडी होता दयान पुढे, त्या 11व्या दिवशी बळी देती कावड्याशी, शकाक जेव्हा स्पर्श त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे, त्या बलिदानाचे कारण भास्कर नुरले साचे, म्हणून या कावड्याचे पिता गेले खवडून, आत्मा या भास्कराचा मुडीच मुक्त झाला, पाहुण वैकुंठाचा झाला आहे ते धवा, या सोम सूर्य लोकाचे कारण त्यासी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन, जायचे न ऐसे गती, त्यांच्यासाठी पिंड देती, कावड्यांनी वाट पाहती पिंड देऊन कलशावर, म्हणून कावडे रागावले, त्यांना हे जाणीतले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकास, म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळू विद्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावड्यांचा दिसतो या कृतीने, तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो देखा, हो जीवांनो माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी, तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण, जा करी भास्करा लागून, येईल माझा कमीपणा, आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवधे जण, मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका, ऐसे महाराज बोलले, ते भाविकांनी अवधे पटले, परी कुस्तीत जे का बसले होते, त्या मंडळीत ते एकमेका लागून म्हणती आहे हसून, जी गजाननाने केली वाणी असतानी की निरंथक, पक्षी कोठे का वागतात, मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रचिती, उद्या मुद्दाम येऊन हे वेडे काही बोलती, भाविका नांदी लाविती, आपुले स्तोम माजविती, संतत्वाचे निरंथक हो सजेल ते बोलावे, जे का पचेल ते खावे, उसने न कधी आणावे, अवसानी ते अंतंग, दुसऱ्या दिवशी ते कुचित मुद्दाम पाहाया आले, थे तो एकही न दृष्टीप्रती पडला त्याच्या कावडा, मग मात्र चकित झाले, समर्थाशी शरण आले, 12 वर्ष येथे भले कावडे न आले श्रोते हो, 14 दिवस झाल्यावर गजानन फिरले माघारी, येणे झाले शेगाव नगरी, आपल्या उर्वरित शिष्यासह, श्रोते त्या शेगावात एक गोष्टी घडली अघटित, ती एका सावकाचित सांगतो मी ते धवा, ते साल दुष्काळीचे, म्हणून एक विहिरीचे पाणी चालले खोंदण्याचे,
काम चालले खोदण्याचे सुरुंगात लावून. विहिरी दोन पुरुषावर गेले खोल साचार. खडक काढा लागला थोर. गती सुटली पहारियांची. म्हणून भोके करून आत दारू ढासून सुरुंगाचा साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके चार. केली पहारीने तयार. दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगड्याचा पेटवून सोडल्या चार दोऱ्या उरतून. तो मध्येच बसला अडकून. दोऱ्याची या काठीवर पुंगडी खाली जाईना. दारूच विस्तव लागिना. पाणी दम धरीना. आले जवळ सुरुंगात कामावरचा मिस्त्री. विचार करी अंतरी. सुरुंगात लागली वारी. सुरुंग वाया जाईल हो म्हणून गणू जवऱ्यास मिस्त्री तो बोलला. तो उतरून विहिरीला पुढुंग थोडा सरकीव आणि तू येईल लवकर वरी. पुंगडी घालितली तो वरी. बाराची या शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगड्या सरकवण्याची कोणी न धजे जाण्याची. म्हणून या गणू जवऱ्याशी मिस्त्रीने दाटविले. काय करी तो बिचारा. दारिद्री होती ज्याच्या पदरा. त्याच्यावर चाले जोरा. यज्ञास बळी बोकड्याचा. या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थाची साची. आज्ञा होती मिस्त्रीची. गणू आत उतरला. एक पुंगडी सरकविली. ती तत्काळ तडा गेली. दारू प्रती जाऊन भिडली. गणू आत सापडला. दुसरी जो घाली हात पुंगडी सरकण्याप्रत. तो पहिली सुंगडी उडाले सत्य. मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून अर्था जे धावून. माझे आत रक्षण तुझ्या विना कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता सहाचा. दुसऱ्या सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणू जवऱ्या भरी भाभार कपार हाती लागली. त्या कपारीत बसली स्वारी गणू जवऱ्याची. एकामागून एकानी पेट धरला सुरुंगानी. फुटाले सुरुंग असे तिन्ही दगड पार निघाले. लोक जे का होती वरती ते बोलले शारीती. बहुधा भिडली असेल मुक्ती. विहिरी माझी गणूला खिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोक्यावर लागले नारी नर. डोकवू लागले नारी नर. आत गणू जवऱ्याला तो कोठून दिसला. जणांचा नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर. त्याचे आसमत भागात कोठेतरी असेल प्रेत पडलेले. त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकून आतून गणू बोलला. हो मिस्त्री नाही मेला. गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेने मी वाचलो. या ठिकाणी बसलो आहे दडून. या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा बसला. त्यामुळे बाहेर मला येता येत नाही हो. गणूचे शब्द ऐकून लोक अवधे आनंदले. लोक खाली उतरले. तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला. पहारीनं गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती हो. वरती येताच गजानन गणू गेला पळत पळत समर्थाच्या मठात. दर्शन त्याचे द्यावया. गणू दर्शना येता शनी बोलले त्या कैवल्य जाणी. गण्या कपारीत बैसुनी किती धोंडे मारिलेस. त्यास मोठा धोंडा तुझा रक्षणास येऊन बसला. कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचला. पुन्हा न असे साहस करी. पुंगडीवरून सुट्यावरी मध्येच तिच्या जाऊन करी. कशाचे प्रसंग धरू नये. जा तुझ्या गडांतर. आज निमाले साचार. गणू प्रती पाहण्या इतर लोक आले गावाची. गणू म्हणे सद्गुरुनाथा. सुरुंग चारी पेटिता. तूच मला देई हाता. कपारीत बसविले म्हणून मी वाचलो. तुझे पाय पहावया आलो. ना करी असतो मेलो. विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानना कृपेचे महिमान आहे थोर साचे. ते साकल्य वर्णवयाचे मसी नाही समर्था. श्रीदास विचरित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. हो दावो भाविका प्रत. हेच इच्छा दास गणू. शुभभवतु हरिअर्पणाय. इति श्री गजानन विजय ग्रंथ 11ोऽध्याय समाप्त.